काढायचं मशीन आहे ते मोठे पाहिलं ना डोक्यावर ठेव चाल. कलश पण मांडलाय मस्त पसरून ठेवले. यावर मला व्यायाम करायचा आहे. तर आहे ना रोज मी थोडासा व्यायाम करत असते. सकाळी उठले का 10-15 मिनिटं सूर्यनमस्कार घालते. गुड मॉर्निंग. आज आहे संडे आणि संडे म्हटलं का सगळं निवांत काम असतं, कारण रोज सकाळी लवकर उठा डबा करा पळपळ असते आणि म्हणून आज जरा निवांत उठलो. आणि आता वाजले 11:45. तर आता आंघोळ वगैरे झाली आहे. सगळं आवरायचं काम चाललं आहे. संडे म्हटलं का फरची पूज बाथरूम धुवा असं आवरणं असतं. आणि आता मी करते देवपूजा. देवपूजा म्हटलं की आज माझा कलश बदलावायचा दिवस आहे. दर 15 दिवसांनी मी कलश बदलवते असते आणि फक्त त्याच्यातले पाणी बदलत असते. तर त्याच्यामधून एक पॉझिटिव्हिटी येत असते, म्हणून मी ते कलश नेहमी देवघरात ठेवत असते. शुभ मानले जाते. तुम्हाला तर माहीतच आहे जे ठेवत असतील ते. आता याच्यावर कोणी विश्वास ठेवतं कोण नाही विश्वास ठेवत, हा ज्याचा त्याचा वैयक्तिकचा प्रश्न आहे. पण मला तर प्रसन्न वाटतं किंवा पॉझिटिव्ह वाईब्स येतात त्याच्यापासून, आणि म्हणून मी करत असते. तर आज देवनानायचे पण आहे आणि म्हणून थोडंसं स्वयंपाक बाजूला ठेवला आणि आता आवरायचं काम चालू आहे. वाटतंय पावसाचं वातावरण. पावसाला आज खूप दिवस झाले, जवळजवळ जून महिना पूर्ण ओलांडला पण पाऊस काही नाही आहे. आज वाटतंय आभ्र आल्यासारखं. तर माझी देवपूजा पण झाली इथे छानपैकी. कलश पण मांडला आहे मस्तपैकी इथे आणि किती प्रसन्न वाटतं ना बघितल्यावरच. आज आहे संडे आणि म्हणून आम्ही निघालो आहे थोडं बाहेर. याच्यात मी घेतलं आहे पाण्याची बॉटल. अजून एक बॉटल कुठे आहे रे? आणते. हा चल. पावसाची वाट बघू म्हणून पाऊस काही येत नाही. पाऊस असता तर आज मस्त पावसात भिजायला गेलो असतो. कदाचित एखादा वॉटरफॉल पण बघायला मिळाला असता. लक्ष काय तर आम्ही छान छान रेडी झालो आहे. लक्ष्मण छान रेडी झाला आहे ना. आज होती माझी एक्झाम पण ती झाली कॅन्सल आणि म्हणून चालला आम्ही फिरायला. फुटून गेली. क्वेश्चन पेपर कुठली? पण चोरलं. कोण असेल? तुम्ही? कांद्याचा मानवळा आम्ही द्यायला चाललो त्यांच्या लक्षच्या पप्पांच्या फ्रेंडला. कांदे आणि काही थोडे आंबे. तर आज आहे ना गहू पण साफ करायचे जमलं तर, म्हणून ते गव्हाचे बास्केट तसेच गाडीत ठेवलेले. गाऊन आणले आणि तसेच. काय सरक रे लक्ष. उचलावेल. हा तोपर्यंत टायर चोपडा थोडी चला बस गाडीत चला. पाण्याची बॉटल ते घेतलं का? देणार आहे मी सांगितलं ना पुढे. चला बस 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 बस. पाण्याची बॉटल घेतली. हा कुठे ठेवले लक्ष पाण्याची बॉटल? तर आता आहे ना रोज मी शाळेत ही कार नेत नाही, दुसऱ्यांच्या गाडीत जातो आणि कधी कधी मला खूप आठवण येते गाडी चालवण्यासाठी. तर आज मी ड्राईव्ह पण करेल जमलं. आज पाऊस यायला पाहिजे आहे ना. तर असं वाटतंय ना एकदम पावसाळ्यात वातावरण तयार झालेलं आहे. पावसाळ्यातलंच वाटतंय पण तसं तर नाही. पाऊस पडला छान वाटतं.
कुंभमेळ्यानिमित्त पाहिलं का ब्रिज खाली आहे, छान अशी प्रिंट काढलेली आहे. प्रत्येक पोलवर प्रिंट. मागचं नाव माग लक्ष दिसतो का रे याच्यात? लक्ष पण आहे बरं का, लक्ष पण आहे याच्यात. अब काय ना असे ना प्रत्येक ब्रिज खाली आणि लावलेले प्रिंट केलेली सर. कारण आता कुंभमेळा येतोय ना, त्याच्यासाठी सज्ज होतोय नाशिक. नाशिकमध्ये ना कुंभमेळ्यामुळे खूप सुधारणा होते आणि त्याचं प्रिंट पण छान दिसते. पण फक्त आहे ना रस्ते खूप सगळे खड्डे खोदून ठेवलेले, ते व्हायला वेळ लागतो आणि म्हणून गावात खूप ट्रॅफिक असते. म्हणून आम्ही नाशिकच्या त्या टोकाला चाललो ना, मग आउट साईडला चाललो ब्रिजवर. अरे बाबा जा, तुला काही घाई आहे? पिकअप वाल्या नाही ना सर, कदा घाई असते बरं का. ब्रिजवर चढायचं आहे ना आपल्याला. तर इकडनं आम्ही पाथर्डी रोडकडे जाणार आहे ब्रिजवरून. आम्ही पोचलो आहोत उत्तम नगरला यांच्या मित्राच्या घरी आणि तिथं आम्ही कांदे देऊन मग इथून जाणार आहे दुसरीकडे. डोक्यावर ठेव चल. हा तर आम्ही ना मैत्रिणीकडे जाऊन आलो, यांच्या मित्राकडे, आणि कांदे वगैरे देऊन आलो, आंबे पण देऊन आलो. आणि आता चाललोय आम्ही गहू साफ करायला घेऊन. गावाकडून गहू आणले, मला निवडायला वेळ नाही आहे आणि म्हणून मशीनमधून ते मी साफ करून आणणार आहे. आता घरचे गहू असले की त्याच्यामुळे थोडेफार कवडी वगैरे खडे वगैरे असतात. रेडीमेड आपण जे गहू घेतो ते स्वच्छ असतात आणि म्हणून मग मागचे गहू निवडले. पण आता आहे ना शाळा सुरू झाल्या, त्याच्यावर निवडायला वेळ अजिबात नाही आहे, ते गहू साफ करून आणणार आहे. तर आता आम्ही निघालो पवननगरहून आणि पावसाचं वातावरण झालंय. पाऊस दोन थेंब पडायला लागले आहे ना, काही थेंब दिसत आहे बा. तर आता आम्हाला ट्रेन क्रॉस होते, बहुतेक आता उघडेल लगेच आहे ना. दिसली रे? किती जोरात चालली पाहिलं. लक्ष कधी ट्रेन मध्ये बसलाच नाही आहे ना रे? नाही बसलो. तू बसली आहे मग काय? पप्पा आणि मी आम्ही ट्रेन मध्ये बसले, फक्त विमानात बसायचं. विमानात बसू आपण. हा मी बसलोय, पप्पा बसले, मी बसलाय रे. विमानात भीती वाटते ना लक्ष. तर आता आम्हाला रेल्वे क्रॉस करून गेले, आता आम्ही चालू या रस्त्याने क्रॉस करतो. आपण इकडं जाखोरीला ह्याच रस्त्याने जायचं का? पहिले मी इकडनं अपडाऊन करायचे बरं का लक्ष. रेल्वे की पटरी अभी हम क्रॉस कर रहे हैं, अशी असते, बघितले ना. दिसली का? मी ना सामानगावच्या पुढे आलेलो आहे आणि एकदम शेतात घुसलेलो आहे. शोधत आलोय. पावसाचं वातावरण तर खूप झालंय, पण पाऊस काय अजून पडत नाही. गावाकडे गेल्याचं फील होत आहे का या रस्त्याला? लक्ष ऊसाचे शेत पाय, ऊस आहे ऊस. तर गव्हाच्या मिल पर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे, पण ती बहुतेक बंद आहे असं म्हणतात. त्याच आहे ना उघडायचा टाइम सकाळी किंवा संध्याकाळी असेल आहे ना. रविवारी आता कसं एकदा इथं आलो
काय सांगतो रिटर्न घरी. सुद्धा काही अरे बघायला तर मिळाले ना आपण परत कधीतरी यायला. ते कुत्र्यांच्या गळ्यात बेल्ट पाहिलं का तसे बिबट्यामुळे बिबट्या हल्ला करतो ना, पाळलेले कुत्रे आहे ना ते. जिकडे ऊसाची शेती असते ना तिकडे बिबट्या जास्त फिरतात. तुला माहिती आहे का? नाही. मग आता माहीत करून घे, कारण बिबट्यांना लपायला जागा असते ऊसाची शेती. आता जसं इकडं ऊसाचं शेत आहे ना, गहू साफ करायचं मशीन आहे. किती मोठं आहे पाहिलं ना. बा थांब, हे डायरेक्ट असे क्विंटल क्विंटल का करत असाल का? क्विंटल क्विंटल साफ करत असाल. आम्ही ना गहू साफ वगैरे केले. खरं काय झालं की इतकं मोठं मशीन, आता तुम्ही बघितलंच असेल, मशीन इतकं मोठं आणि आमचे गहू होते चाराण्याचे, म्हणजे 1.5 गोण होती. तर गेलो घेऊन, ते बोलले की आम्ही एवढे गहू नाही साफ करून देत, आम्हाला 100-200 पोते गहू आम्ही साफ करतो, कारण मशीन इतकं मोठं आहे तर लाईट पण तेवढी खेचली जाते ना. पण आता आम्ही एवढ्या लांबून आल्यामुळं त्यांनी आम्हाला साफ करून दिली विशेष विचारांची. आणि आता काही भागांमध्ये छोटे छोटे मशीन राहतात, ते देतात 1-2 पोते साफ करून. पण हे खूपच मोठं होतं त्याच्यामुळं मग इथं नाही साफ करून दिलं जातं. आमचे ना आता सामनगावमध्ये एका हॉटेलमध्ये आम्ही लक्षला भूक लागली आणि याच्यानंतर मम्मी मला आईस्क्रीम दिली. तर थोडा नाश्ता करून देतो आणि मग घरी जातो. पाऊस तर खूप भरून आलेला आहे, आता खूप जोराचा पाऊस पण येतो. गाईज मी मंचुरियन मागवलं. छान आहे ना? आवडले? आवाज समोसा, एक समोसा चहा मग गुळाचा साखरेचा. हां गाईज बघा मम्मीला आईस्क्रीम दिली ब्लॅक आणि बिचारीने काय घेतली. मला नाही आवडत आईस्क्रीम. कुल्फी पण नाही. तुलाच आवडते नाही. तर आम्ही नाश्ता वगैरे केला आणि आता सामान गाऊन निघालो आम्ही घरी जायला. थांब रे, सांगशील ना, तो माझा आहे ना, तो माझा आहे, तुझा नाही आहे. तू आईस्क्रीम घेतली तुझ्यासाठी. तिने बोललं ये पिऊन घे. मग हा ये पिऊन घे, माझा आहे. त्याचा शंभर आतापासून हे आहे. काय झालं हे बघा. आज एक नवीन ब्रिज खालून आम्ही चाललोय, पाहिलं का? नवीन नाही का जुन्या? जुनाच आहे, पण आपण आता व्हिडिओ मध्ये पहिल्यांदाच घेतोय मायामध्ये. मला वाटत डोकं खाली कर, लक्ष डोकं खाली कर. आंटी ना आपला लागून जातो ना, वर उच केले ना. हा माय गॉड, आलो बाबा एकदाशी. ना हा पूल म्हणजे खरं तर मोठ्या वाहनांसाठी नाहीच आहे, पण अशा आमच्यासारखी छोटी गाडी निघून येते. अगोदर पण आम्ही बऱ्याचदा आलेलो आहोत, पण आता तिथं आहे ना डायरेक्ट ते पोल आहे ना खाली केलेलं आहे, म्हणून वाटलं निघता की नाही निघत, पण निघून आलो. आणि तो रेल्वेचा ब्रिज आहे खरं, 2 व्हीलरसाठी आहे तो. शिक्षण मावशी आता तिकडं राहते. आज दिवसभर पावसाचं वातावरण वाटत होतं, पण पाऊस काही झाला नाही. आता वाजले किती हो, किती वाजले? 5 वाजले तरी सुद्धा नाही, फक्त काळं आभ्र, पूर्ण आभ्र. उद्या बिद्या येईल का रात्री तुम्ही
लक्षित आईस्क्रीमचा आनंद घेतो, ज्यूस पण पिला माझा आणि आईस्क्रीम पण खातो. बाहेर निघाले मजा असते त्याची ना. पुरे इंडिया पाऊस सुरू झाला, थोडा थोडा पाऊस यायला लागलाय आता. काय ना, पाऊस यायला लागला बघ, जोराचा यायला पाहिजे. हा ना, एवढं शिकाय एवढ्याच्या पावसाने काय होतं बरं. पावसाला मस्त वास येतो मातीचा. छी 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 छी. छी 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 काय, मातीचा मस्त वास येतोय. अरे हा, रस्ता ओला करून गेला रे पाऊस फक्त, है ना. लक्ष पावसाचं गाणं म्हण रे. ये रे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पावसाला मोठा. आणि म्हणून पाऊस आला बघ, किती मोठा पाऊस आला. ये रे पावसा, तुला देतो पैसा, ये रे पावसा, तुला देतो पैसा. आम्ही ना एवढ्यात घरी पोचलो आणि पावसालाही सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळं मस्त थंड वातावरण झालेलं आहे. आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू.